आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ओ डीजीपी साहेब, अहो बाहेर काढा की मला. ए अशेक, ए अशेक, ऐक ना, सोडणार आहे मला. काय तुमचं प्रेम एवढं कमकुवत? हा, फटकन हारलं. हा, हारणार म्हणा. ए गप्प बस रे. लक्षात ठेव, या प्रेमात तू हारणारच आहे, पदरात हारच पडणार. कारण समोर हा आदित्य नगरकर उभा आहे. आता बघ ना, एवढ्या वर्षांनी मी आलो आणि आल्या आल्या फक्त तुझ्या आयुष्यात असा पाऊल ठेवला आणि तू हारलास. आणि सुंदरी माझी झाली. भर मंडपात सगळ्यांसमोर, तुझ्या नातेवाईकांसमोर मला घेऊन निघून गेली. काय केलंस तू? हा, काय रे, काय झालं? हा, त्रास होतोय. पण काय ना, असं प्रेमात हारल्यावर माणसाला त्रास होतो रे. प्रेमात आहे ना, माणसाला हार मिळाली ना की माणूस आहे ना, असं त्याला त्रास होतो आणि वेड्यासारखा वागायला लागतो, चुकीचं वागायला लागतो. जसं तू आता मला इकडे कैद करून ठेवलंय. सांगतोय बरं तुला का वाटलं ते खरं प्रेम आहे? मी नव्हतो ना तिकडे. मग सुंदरीला काय रडायला असं एक खांदा पाहिजे होता. तुम्ही तुझा खांदा घेतला, दोन शब्द हसत खेळत बोलली असेल, खांद्यावरती असं डोकं ठेवून दोन टिपं गाळली असतील. तुला वाटलं खरं प्रेम आहे. आता जेव्हा अख्खाच्या अख्खा आधार स्तंभ उभा आहे, मग तिने तो आधार झिडकून टाकला. बस, बाकी काही नाही. ओ कुठे आला? ओ डीसीपी साहेब, तुला खरं सांगू का, मी सावीचा खरा बाबा आहे. मी सुंदरीचा खरा नवरा, आणि एवढंच काय, सुंदरीचा खरं प्रेम सुद्धा मी आहे. तू काय केलं? म्हणून मी तुला सांगतोय, सोड, मला जाऊ दे. अरे भर मंडपात ती मला हात पकडून घेऊन गेली तेव्हा कळलं नाही का रे तुला खरं प्रेम कोणावर आहे? हा, दारू काय करणार दारू? ए तू ऐक माझं, तू एक काम कर, जा ऑफिस मध्ये जा आणि शांत बस. हा, ऑफिस मध्ये जाऊन शांत बस. नाहीतर काय करतोस तू? शांत असता बसतो. मी भर मंडपात आलो, तू काय केलंस? काही नाही केलं, तू शांत बसून होता. मी तुझं लग्न तोडलं, तू काय केलं? काही नाही, तू शांत बसून होतास. मी तुझ्या होणाऱ्या बायकोला घेऊन गेलो, तू काय केलं? काही नाही, असं शांत बसून होता. अरे मी सुंदरीच्या बंगल्यातच नाही, बेडरूम मध्ये पण शिरलो. सेल्फी पाठवलेला आठवतं का? सेल्फी मी बेडरूम मध्ये शिरलो, तू काय केलं? बेडवर शिरलो, काय केलंस तू? दारू अरे काय होणार? दारू उघडून काय नाही होणार. बघ, तुझा माणूस पण तुझं ऐकत नाही. बघ, तुझा माणूस तुझं ऐकत नाही. काय करणार आहे उघडून? अरे बाहेर आतून बोललो ते बस नव्हतं का? जवळून ऐकायला आलायस मग. धनंजयला कळत कसं नाही? असं केल्याने गुंता असून वाढणार आहे, सुटणार नाहीये. कोण हे उचलत नाही. दादा प्लीज जरा लवकर झाला. चलो उठ, चलिए उठ, चल. सही करायचं चल. अरे उठ, चल, सही कर, चल. चॅलेंज करतो. जे काही लिहिलंय ना, ते सगळं खरं आहे. तरी साईन नाही करत मी. जा. अरे तुझ्या तर
बरं झालं आलात. आता तुम्हीच काय ते प्रश्न विचारायला. मी इथे प्रश्न विचारायला नाही, आदित्यला सोडून घेऊन जायला आले. काय बोलताय तुम्ही? गुन्हा केलाय त्याने. कोणत्या चार्ज खाली किंवा गुन्ह्याखाली अटक केले तुम्ही त्याला? ऑन ड्युटी ऑफिसर वरती हात टाकलाय त्याने. आणि ते का? त्याने हात उचलावा म्हणून काहीही करता येऊ शकतं. आणि या केस बाबतीत असंच काहीतरी झालं असेल हे वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला. सोडा त्याला. काय बोलताय तुम्ही? काय झालंय? काही नाही, मी फक्त माझं कर्तव्य करते. मला वचन दे सुंदरी, काहीही झालं तरी तू धनंजयच्या आयुष्यात परत येणार नाहीस. नाही सोडू शकत. संशयित आहे तो. बर, संशयित म्हणून तुम्ही त्याला चौकशीला आणलं आणि त्याच्यावरती हात उचलताय. तुमचं हे वागणं नियमात बसत नाही, तुम्हाला माहित नाही. किती वर्ष झालं नोकरी करताय तुम्ही? त्याने आत्ताच सगळे गुन्हे कबूल केलेत की अनुला गायब करण्यामागे त्याचा आणि साहेबचा हात आहे म्हणून. पण असं लेखी दिलंय का त्याने? नाही ना? मग कशावरून तो दोषी आहे? ज्या जखमी बाईला मी ऍडमिट केलं होतं ती अनु आहे हे तरी सिद्ध झालंय ना? नाही, यावरून हे सिद्ध होतं की अनु मॅडम जिवंत आहे. याच्यावरून हे सिद्ध होत नाही की अनु मॅडमची ती अवस्था याने केली आहे. हा हा आदित्य हा एडी सर म्हणून वावरत होता. तेव्हा स्वतः बायको म्हणून अनुला घेऊन शाळेत आला होता. आरोहने फोटो पाहिला आणि त्यांनी ओळखलंय ती अनुच होती. हीच आहे का ती बाई? नाही आई, या नव्हत्या त्या बाई. आता बोला, की आरोह पण खोटं बोलतोय. बोला ना. आरोह खोटं बोलतोय असं मी म्हणणार नाही, पण तो लहान आहे, त्याचा गैरसमज होऊ शकतो ना. पण तुम्ही फक्त आरोहच्या सांगण्यावरून तुम्ही याला संशयित म्हणून घेऊन आलात. फक्त त्याची चौकशी केली असती तर ठीक आहे, मी समजून घेतलं असतं. पण तुम्ही कन्फेशन वरती जबरदस्ती त्याला सही करायला लावताय, हे कायद्याच्या दृष्टीने चुकीचं नाहीये का? कृपा करून त्याला सोडा. तुमच्या सगळ्या स्टाफ समोर मला नियम समजवायला लावू नका. हे तुम्ही बोलताय? माझाही विश्वास बसत नाही. पण कसं सांगू धनंजय, एका बाजूनी सावीसाठी आणि दुसऱ्या बाजूनी साधनाताईंसाठी असं वागणं भाग आहे मला. या आदित्यसाठी तुम्ही मला कायदा दाखवताय आणि माझा अपमान करताय माझ्या स्टाफ समोर. माझ्याशी भांडताय, मला चुकीचं ठरवताय तुम्ही. याने आपलं लग्न मोडलंय, अनुला किडनॅप केलंय आणि मला पूर्ण खात्री आहे की गेल्या 2 दिवस तुमच्या घरात जो काय प्रकार घडतोय ना त्याच्या मागे याचा हात आहे. आणि याच्यासाठी भांडताय तुम्ही माझ्याशी? तुम्हाला किती वेळा सांगायचं? हे सगळं मी आदित्यसाठी नाही, फक्त आणि फक्त सावीसाठी. तुझं खरं प्रेम आहे ना धनंजयवर, तर त्याच्या आयुष्यातनं कायमची निघून जा. काहीही झालं तरी त्याच्या आयुष्यात डोकावून बघू नकोस. मी तुम्हाला पुन्हा सांगते, हे सगळं मी आदित्यसाठी नाही तर माझ्या सावीसाठी आणि माझ्या संसारासाठी करते. संसार? हा आदित्य तुमचा संसार आहे? या माणसाने तुमच्या आयुष्याची वाट लावली आहे,
पूर्वीही आणि आत्ताही. पूर्वी तो कसाही असला तरी त्याच्या येण्याने सावीच आणि माझं कुटुंब पूर्ण झालंय आणि तुम्ही येऊन त्या कुटुंबाला तोडू नका. हे तुम्ही बोलताय. मला सांगा, तुम्हाला कोणी प्रेशराईज केलंय का? सांगा ना, आत्ता सांगा. आत्ताच सरळ करतो मी याला. सांगा ना, काही प्रॉब्लेम आहे का? हा तुम्हाला ब्लॅकमेल करतोय? सांगा ना की तुमचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून. या सगळ्यात प्रेमाला आणू नका. माझं तुमच्यावरती प्रेम नाहीये आणि कधीही नव्हतं. सोडा त्याला. आणि हो, तुम्हाला पुन्हा जर त्याची चौकशी करायची असेल तर त्याला रितसर पद्धतीने बोलवा. आणि इथून पुढे माझ्या खासगी आयुष्यात इंटरफेअर करू नका. सुंदरी, थँक्यू. तुझ्यामुळे वाचलोय आज मी. तू अशी अचानक आली, तुला माहित नसेल काय झालं होतं घरात. मी खरंच सांगतो, मी काहीच केलं नाही ग. मी घरात होतो, सावीला रेडी करत होतो, आम्ही निघणार होतो. एवढ्यात धनंजय घरात आदित्य ओरडायला लागला. मी विचारलं काय झालं, तर मला मारायला लागला, माझ्या अंगावर हात टाकत मी पण त्याच्या अंगावर हात टाकला. नव्हतं टाकायला पाहिजे, मला माहिती आहे. मग तो म्हणायला लागला की माझ्याकडे आतापर्यंत पुरावा नव्हता, तू हात टाकला म्हणून आता मी तुला हात टाकतोय. एका पोलीसवाल्यावर कसा हात टाकू शकतो? आणि फरफटत घेऊन आला मला. सावी समोरून तो घेऊन गेलाय आणि इकडे आणल्यानंतर पण खूप मारलं मला. आणि काय माझ्या अगेन्स्ट खोट्या गोष्टी सांगायला लागला. एक पेपर दिला कन्फेशन वाला, ज्यात काहीतरी भलतच लिहिलं होतं आणि मला सांगत होतं साईन कर. म्हटलं मी साईन नाही करणार, तर खूप मारलं मला. मी सुंदरी, मला माहितीये तू असं का करतो. बरं मंडपात तू त्याचा हात सोडून माझ्यासोबत निघून गेली ना, म्हणून तो माझ्यावर राग काढतो. काय खोटी कारस्थानं करतोय, मला फसवतोय, माझं नाव खराब करतोय. पण थँक्यू सो मच सुंदरी. आज तू आलीस म्हणून वाचलो मी, नाहीतर त्याने काय केलं. एक मिनिट. मी हे सगळं तुला वाचवण्यासाठी नाही केलेलं. हे सगळं मी सावीसाठी करते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तू अनु मॅडमला स्वतःची बायको म्हणून शाळेत घेऊन आला होतास, हे सिद्ध झालंय. आरोहने अनु मॅडमला ओळखलंय. आरो असं का बोलतोय मला?
कदाचित ना सुंदरी धनंजयने भरवलं असणार त्याच्या मनावर. भरवलं तर तू आहे सावीला. बाप आहेस ना तिचा, खरा बाप. बाप कसला देव माना लागली तुला ती. पण ज्या दिवशी सावी समोर तुझा खरा चेहरा येईल ना, तेव्हा ती स्वतःहून तुझ्यापासून लांब जाईल आदित्य. आणि मग बस बघत. आणि हो, दुसरी गोष्ट, मी तर अनु मॅडमला शोधून काढणारच आहे, काही झालं तरी. मध्यरात्री ती आलेली बाई, धनंजयने ऍडमिट केलेली बाई, या दोन बायका नाही तर फक्त एकच बाई आणि ती आहे अनु मॅडम. आणि तू अनु मॅडमला मला भेटू देत नाहीयेस हे सुद्धा मला माहिती आहे आदित्य. ठीक आहे सुंदर, माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. मला जर माहित असतं अनु कुठे आहे तर अनु आज माझ्यासोबत नसती का? मी इकडे तुमच्यासोबत हुज्जत घालत बसलो असतो, तुमच्या घरात राहायला आलो तरी असतो का? तर तुला खरंच वाटतं अनु इथेच कुठेतरी आहे किंवा तू शोधू शकते तर प्लीज शोध, मी पाया पडतो, चालेल मला. जर तुला अनु सापडली तर मी, सावी, अनु आम्ही आमचा संसार पुन्हा नव्याने सुरू करू, एक नवीन लाईफ जगू. तुम्ही मला किती मारलं, किती शिव्या दिल्या तरी मी खरं सांगतोय, मला माहित नाही अनु कुठे आहे. मी तुमच्या सगळ्यांसमोर हात जोडून सांगतो. तुम्हाला जर कळलं अनु विषयी तर मला पण सांगा. खरंच नसेल का याला माहीत? यामागे एकटी साहेब असेल. आता तुमच्यावरती प्रेम नाहीये आणि कधीही नव्हतं. धनंजय, तुम्ही फ्रेश होऊन या, मी तोपर्यंत जेवण गरम करते. मला जेवायला नकोय. अहो काय आहेत मग बापलेकांचं? तो आरोज तुला जेवायला नको म्हणतोय. अरुला काय झालं? काय तर म्हणे सुंदरी का थांबली नाही म्हणून. अरु 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 काय चाललंय तुझं? जेवत का नाहीयेस? मग सुंदरी आई का ना थांबली? आरोह, सुंदरी तुझी आई नाहीये. आणि मी तुला पहिल्यांदा आणि शेवटचं सांगतोय, सुंदरीला परत आई बोलायचं नाही. आणि या घरात सुंदरीचं नावही घ्यायचं नाही. खबरदार, कळलं? बर आदित्य, मी गरम गरम चहा घेऊन येते. हा, खूप त्रास दिला ना त्या धनंजयने. आदित्यला घरात परत आलेल्या बघून सगळे किती खुश आहेत. धनंजयने तिकडे माझ्यावर खूप खोटे आरोप लावले, मला आतमध्ये टाकलं होतं जेलच्या. त्यानंतर एक काहीतरी पेपर दिला, त्यावरती खोटं खोटं काहीतरी कन्फेशन लिहिलं होतं आणि म्हणत होता की साईन कर. मी साईन करायला नकार दिला. त्यानंतर खूप मारलं त्याने मला. काय धनंजय असा वागला? मला खोटं वाटत असेल तर एकदा सुंदरीला विचारा, ती होती तिकडे. चहा पितो. सरे काय ग? अगं धनंजयने किती मारले आदित्यला. सुंदरी, तू का सहन केलंस गे? त्याला काही बोलली नाहीस तू? आई आई एक मिनिट, माझं एक, हे बघ, सुंदरीला प्लीज काय बोलू नको. सुंदरीचा काहीच दोष नाही आणि सुंदरीने आज खूप मदत केली आहे माझी. ऍक्च्युली सुंदरी होती म्हणून वाचलो मी. आणि सुंदरी एवढं काही बोलली आहे ना धनंजयला, एवढं काही बोलली आहे की मला वाटत नाही तो यापुढे माझ्याकडे, या घराकडे किंवा सुंदरीकडे पुन्हा बघेल. खरं सांगतो धनंजय असं काही वागेल अशी अपेक्षाच नव्हती, मला वाटलंच नव्हतं. पण आज जे काही वागलाय ना तो, त्यावरून मला खरंच असं वाटतं की 2 दिवसांपासून आपल्या घरात जे काही चाललंय ना ते सगळं धनंजयमुळे होतंय, तोच करतोय. नाही नाही,
धनंजय असं का करेल आणि हे सगळं करून त्याचा काय फायदा आहे त्यात? सुंदरीसाठी. मला सांगतो मी, प्रेमात अपयश जेव्हा माणसाला मिळतं ना, माणूस वेडापिसा होतो, वेड वाकडं काही वागायला लागतो. माझ्यासोबत नाही का वागला तो वेड वाकडं? पण या घराच्या बाबतीत का नाही वागणार? म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून आपल्या हे बघ तू तरी खूप त्रास झाला ना तुला? रडलीस ना तू? बाबा पण तुला हे काय लागलं आणि कोणी मारलं? बाळा, हे मला धनंजय काकांनी मारलं. पण असं कसं मारलं? का मारलं ते मी तुला नाही सांगू शकत, पण एवढंच सांगतो, तुझ्या आईने मला वाचवलं. तर एकदा आईला थँक्यू म्हण. आईला थँक्यू म्हण, मला वाचवलं नाही. आई थँक्यू, तू माझ्या बाबांना वाचवलंस म्हणून.